नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज खूप छान पद्धतीने तुम्हाला मी चिप्स बनवून दाखवणार आहे. आवाज तुम्ही इथे पहिले ऐकू शकता, हे बघा. आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे. तुम्हाला पण सहज बनवता येतील. त्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. अगदी कुरकुरीत बाजारामध्ये भेटतात तसे तयार होणार आहे, हे बघा. बघू शकता आवाज याचा खूप छान झालेले आहे. आता हे कसे बनवायचे, याच्यासाठी काय लागतं ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे, पण व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही. हे बघा, खूप छान असे कुरकुरीत होतात आणि अजिबात नरम पडत नाही. चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला ना तुम्हाला तर लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आहे, ठीक आहे. आता सर्वात पहिले इथे बघा मी 2 बटाटे घेतले. तुम्ही बटाटे कोणतेही घेऊ शकता. त्याचं सर्वात पहिले आपल्याला साल काढून घ्यायचं आहे, हे बघा. आता तुम्ही इथे बटाट्याची क्वांटिटी वाढवू शकता. आता मी पहिले 2च बटाटे घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता पहिले आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचं. आता दोन्ही बटाट्याचं साल काढून घेते मी. हे बघा, इथे मी साल काढून घेतलेले आहे आणि बटाटे आपल्याला आता धुवून घ्यायचे. हे बघा, इथे मी बटाटे धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आपल्याला अजिबात शिजवायचे नाही किंवा पाण्यामध्ये ठेवायचे नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवायचे नाही. आता इथे मी सुती रुमालाने पुसून घेते. कोरडे करून घ्यायचे आपल्याला. खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला आवडेल पण, आणि तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, मी बटाटे कोरडे करून घेतलेले. आता आपल्याला इथे बघा आपण जे चिप्स बनवतो तेच घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला बटाटा असा उभा नाही धरायचा. हे बघा, असा आपल्याला आडवा बटाटा धरायचा आहे, म्हणजे आपले चिप्स थोडे मोठे होतात. आता इथे मी हे बघा किसून घेणार आहे. या पद्धतीने चिप्स बनवून घेणार आहे. आता इथे माझं हे पातळ थोडंसं पातळच आहे, हे बघा. त्याच्यामुळे चिप्स एकदम असे कुरकुरीत होतात. थोडंसं याच्यापेक्षा जाड असलं तरी चालेल. आता दोन्ही बटाटे ह्याच पद्धतीने मी चिप्स पहिले करून घेते आणि आपल्याला पाण्यात वगैरे कुठेच ठेवायचे नाही. आपल्याला लगेच तळायचे आहे. रेसिपी कुठे स्किप करू नका, तेव्हा तुम्हाला समजेल. आता हे बघा, आता इथे मी सर्व ह्याच पद्धतीने चिप्स तयार करून घेते. तयार झालेले हे बघा दोन्ही बटाट्याचे चिप्स मी पहिले करून घेतलेले आहे. आपल्याला आता लगेच सुरुवात करायला. आता हे बघा, त्याच्यासाठी ना आपल्याला आता इथे एक वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ बघा किती घेतलेलं आहे मी. 2 बटाट्यांसाठी अगदी अर्धा चमच्याला कमी. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मीठ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. हे बघा, मीठ विरघळून घेतलेलं आहे आणि गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं आहे. इथे बघा तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला चिप्स त्याच्यामध्ये सोडायचे आहे. हे बघा, जास्त पण नाही सोडायचे. आणि 2 मिनटं आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे. आता इथे बघा दुसरी साईड आपण पलटी मारून घेऊ. आता मी तुम्हाला थोडे बनवून दाखवते. तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त तेल घ्यायचं आहे आणि जेवढं तेल आहे तेवढ्याच तेलामध्ये बुडेल इतकेच घालायचे. हे बघा, आता इथे मी गॅस कमी करते. 2 मिनिटानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे. हे बघा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, जे आपण मिठाचं पाणी केलेलं आहे ते पाणी आपल्याला याच्यावरती घालायचं आहे. पण ते किती घालायचं, अगदी पाव चमचा. हे बघा, जास्त नाही, अगदी पाव चमचा घालायचं आहे. आणि इथे तेलामध्ये पाणी घातलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे काय होतं ते. त्याच्यामुळे आपल्याला इथे लगेच झाकण ठेवायचं आहे पाणी घातल्या. कारण का तेल आणि पाणी खूप जास्त आवाज करतं आणि उडतं पण बाहेर. त्याच्यामुळे इथे सावकाश हे लक्ष देऊन करायचं आहे. हे बघा, पूर्ण त्याचा आवाज कमी झाल्यानंतर हे बघा चिप्स आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे बघा, आता इथे जरी तुम्हाला कलर असा दिसत असेल पण हे खूप छान कुरकुरीत झालेले आहे. आता त्याचा थोडासा कलर चेंज होतो. हे बघा,
परत आता तुम्हाला मी दाखवते. आता परत आपण इथे एक एक सोडायला सुरुवात करू. हे बघा असे सोडायचे. त्याच्यानंतर 2 मिनटं आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा. त्याच्यानंतर आपल्याला उलटे पालटे करून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून बघा. पहिले काय करा, एकच बटाट्याचं करून बघा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही जास्त बटाटे वापरू शकता किंवा करू शकता. मुलांना तुम्ही बघा ह्या पद्धतीने करून द्या घरी, मुलांना खूप आवडेल. हे बघा थोडंसं पावच चमचा आपल्याला पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता जास्त जर मीठ घातलं तर खारट होऊ शकता, त्याच्यामुळे मीठ पण मी अगदी पाव चमचा किंवा पाव चमच्याला थोडं जास्त घातलेलं आहे पाण्यामध्ये. हे बघा झालेले आहे. आपण आता काढून घेऊ. हे बघा थोडेफार आहे ना कलर असाच आला पाहिजे, म्हणजे छान असे कुरकुरीत होतात. आता माझं इथे संपूर्ण मी तळून घेते आणि सर्व झालेलं आहे बघा. आता हे बघा इथे खूप छान आपले कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहे, घरीच बनवलेले आहे. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद.